त्या दिवशी पावसाने चांगलंच थैमान घातलं होतं. रस्ते ओले, चिखलाने भरलेले आणि आकाशात सतत वीज चमकत होती. दुपारपासूनच गावात वीज गायब होती. दापोली डेपोत आज हवी तशी गर्दी दिसत नव्हती. सायंकाळ झाली होती. पाण्याच्या त्या धारेत दापोली डेपोतील लाईट चमचम करत होती. पाऊस एवढ्या जोरात कोसळत होता की वातावरण पूर्ण अंधारमय झालं होतं आणि अगदी 10 पावलावरील दिसणे सुद्धा कठीण झाले होते. त्यातच सायंकाळी 7:30ची एसटी रत्नागिरीहून दापोलीकडे येणारी काहीच वेळात निघणार होती. त्या गाडीचे ड्रायव्हर होते गणपत काका आणि कंडक्टर राजू, दोघंही अनुभवी. काहीच वेळापूर्वी ते दोघे डेपोमध्ये आले होते आणि कॅन्टीनमध्ये बसले होते. राजू खिडकीतून बाहेर पाहत गणपत काकाला म्हणाला, काका, काय म्हणावं राव या पावसाला आता? गाडी काढू देते की नाही? आणि त्याने चहाचा कप हाती घेत चहाचा एक घोट घेतला. आता का पाऊस आपल्या हातचा हाय व्हय? गणपत काका हसत म्हणाले. तसं नाही काका, पण गाडी काढायला उशीर नको व्हायला. जाऊ दे की, गाडी कुठे तुला चालवावी लागते. तसाही आपण किती वेळ रातची गाडी घेऊन गेलो त्या रस्त्याने. गणपत काका म्हणाले, अहो काका, माझी बायको आज सतत मला म्हणत होती, आज अमावस्या हाय, जरा जपून जा. त्यात आजचा रविवार, मस्त मटणाचा बेत आखला होता. पण बायकोनं स्पष्ट मला म्हटलं, आज नॉनव्हेज खाऊन जाऊ नका आणि मी बनवणार सुद्धा नाही. आता मी तरी काय करणार काका? अहो, आज इच्छाच इतकी झाली होती, पण घरी नाही खाता येत म्हणून बायकोच्या चोरून मी डब्यात ढाब्यावरून पार्सलच घेऊन आलो. काय अरे राजू, खरंच आणलंस की काय मटण तू? हो काका. नाही राजू, तू असं नको करायला हवं होतं. अरे आज अमावस्या हाय म्हणतोस आणि त्यात आपण राज्याला प्रवास करणार हाय. असं वशाट सोबत घेऊन जाणे मला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. राजू हसला आणि म्हणाला, काका, अहो अमावस्या आणि मटणाचा काय संबंध हाय म्हणायचा? आहे राजू, आहे. म्हणतात की अमावस्येच्या रात्री जर कोणी मांस मच्छी घेऊन प्रवास करत असतील तर प्रेत मी मागे लागतात म्हणतात. आमच्या आज्या दाद्याने कधीच आम्हाला असं करू दिलं नाही, म्हणून तुला म्हणतोय काळजीपोटी. अहो नका करू काळजी गणपत काका, काय नाही होणार. पुढे गणपत काका बोलणारच होते की डेपोत मोठ्याने अनाऊन्समेंट झाली. ते अनाऊन्समेंट त्यांच्याच बसची असल्यामुळे ते उठले आणि कॅन्टीनच्या बाहेर आले. अनाऊन्समेंट चालूच होती. तसा या बसचा टायमिंग 7:30 वाजताचा असायचा, पण पावसामुळे ती बस आज जरा उशिराच निघणार होती. आता 8 वाजले होते. घट्ट अंधार पसरला होता. राजूने तिकीट काढायची मशीन खांद्याला अडकवली आणि बसकडे जायला निघाला. बस पावसात चांगलीच भिजली होती आणि बसमध्ये काही प्रवासी दिसत होते. सुमारे 5 प्रवासी बसमध्ये होते. एक वृद्ध दाम्पत्य, कॉलेजची एक मुलगी, एक मध्यमवयीन गृहस्थ आणि एक मुलगा. राजू त्याच्या कंडक्टरच्या सीटवर बसला आणि बेल वाजवली. गणपत काकांनी हेडलाईट्स लावले आणि बस झपाट्याने पुढे निघाली. राजूने त्याच्या जवळील जेवणाचा डब्बा त्याच्याच बाजूच्या सीटवर ठेवला आणि तो तिकीट काढण्यासाठी उठला. बसने दापोली सोडलं होतं. आता रस्ता एका घनदाट जंगलातून जात होता, जिथे दिवसासुद्धा थोडं भय वाटतं. तिथे रात्री जणू अंगावर शहारे यावे असं आजूबाजूचं वातावरण दिसत होतं. पावसामुळे रस्ता पार करणे अधिकच कठीण जात होते आणि अचानक रस्त्यात एक वळण ओलांडताना राजूने एकदम घंटी वाजवली. थांबा जरा, कुणीतरी गाडीला हात दाखवत आहे. गणपत काकांनी बस थांबवली. धुक्यातून एक साडी घातलेली बाई बसमध्ये चढली. तिचा चेहरा पदरात झाकलेला होता. ती काहीही न बोलता शेवटच्या सीटवर जाऊन बसली. आणि आणखी एक गोष्ट राजूच्या लक्षात आली की ती बाई पावसातून गाडीत चढली होती, पण तिच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता. म्हणजे तिच्या अंगावरील साडी पूर्णपणे कोरडी होती. राजू जरा विचारात पडला आणि उठून त्याने मागे त्या बाईकडे पाहिले. गाडीतील सगळे प्रवासी झोपले होते, पण ती बाई मात्र राजूने मागे पाहिल्यावर
त्याच्याकडेच पाहत होती. राजूला आता कसे तरीच झाले आणि तो पटकन गणपत काकाकडे समोरच्या केबिनमध्ये गेला आणि त्यांना हळू आवाजात म्हणाला, काका, अहो आता मी एक विचित्र गोष्ट पाहिली. कसली विचित्र गोष्ट? काका गाडी चालवत म्हणाले, आता जी बाई आपल्या गाडीत चढली ना, ती मला जरा विचित्र वाटली. अरे पण झालं तरी काय ते सांग मला. अहो काका, बाहेर इतका जोराने पाऊस कोसळत होता तरी पण त्या बाईच्या अंगावर पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता. ही जरा विचित्र गोष्ट नाही का? अरे त्यात काय विचित्र, तिने छत्री घेतली असेल त्यामुळे भिजली नसेल. नाही काका, मला चांगलं आठवतं तिच्या हाती छत्री वगैरे असे काहीच नव्हते. तेवढ्यात एस टी बसमधील लाईट अचानक बंद झाली. त्यामुळे गणपत काका आणि राजू जरा घाबरले. राजू, जरा ती लाईटची बटणं चालू बंद करून बघ बरं. राजूने लाईटची बटणं दाबली पण लाईट चालूच होत नव्हती. सुदैवाने बसच्या समोरील लाईट चालू होती, नाहीतर रस्ता दिसणेही मुश्किल झाले असते. राजू, जा तू तुझ्या सीटवर बस जा. आता अंधारात काही बोलण्यापेक्षा राजूही घाबरत त्याच्या सीटकडे जाण्यास निघाला. तेवढ्यात त्याला अंधारात असं जाणवलं की त्याच्या सीटवरून नुकतेच कोणीतरी पटकन मागच्या दिशेने चालत गेले. त्याच्या अंगावर भीतीने शहारा आला आणि तो पटकन आपल्या सीटवर बसला. तसे अचानक गाडीतील लाईट चालू झाली. आता गणपत काका आणि राजूची नजरानजर झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर जरा भीतीच होती. राजू जरा विचारात होता, आपल्याला भास तर नाही ना झाला? खरंच त्या बाईचे अंग कोरडे होते का? आणि काही वेळ अंधारातून कोण उठून मागे गेलं होतं? आता आपल्याला माहीतच पडेल तिकीट काढताना. असं म्हणून तो त्याच्या सीटवरून त्या बाईची तिकीट काढण्यासाठी मागे गेला. सगळे प्रवासी चांगले झोपले होते. जसा राजू मागे आला, ती बाई खिडकीतून बाहेर पाहत होती. पण राजूला जे दिसलं त्याने राजू जरा गांगरूनच गेला, कारण त्या बाईच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही नव्हता. राजूने घाबरत तिला तिकीट विचारलं, पण ती काहीच नाही बोलली, जणू तिला आवाजच गेला नसेल. राजूने पुन्हा तिला आवाज दिला, ओ ताई, बोला की, कुठे देऊ तिकीट? आता तिने वळून राजूकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली, कुठेही द्या. कुठेही? अहो गावचं नाव सांगा की, अशी कशी तिकीट देणार मी? तिने तिचे डोळे मोठे केले आणि जरा वेगळ्या आवाजात राजूला म्हटलं, सांगितले ना मी, कुठेही द्या म्हणून. तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून राजू भीतीने कापून उठला आणि थरथरत्या हाताने दापोलीची एक तिकीट काढली आणि तिला देण्यासाठी त्याने हात पुढे केला. पण जेव्हा त्याने त्या बाईचा तो जळलेला हात पाहिला, तसाच तो घाबरून पटकन त्याच्या सीटच्या दिशेने आला आणि मटकन खाली बसला. गळ्यातील दुपट्ट्याने माथ्यावर आलेला घाम पुसला. त्याचं अंग भीतीने अजूनही थरथरत होतं. आता मागे पाहण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती. आता त्याला समजलं होतं की गाडीत चढलेली बाई कोणी साधी नव्हती. तो हे गणपत काकांना सांगण्यासाठी त्याच्या सीटवरून उठणारच होता की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. राजूने झटकन मागे वळून पाहिलं, ती तीच बाई होती. अहो कंडक्टर, तुम्ही तिकीट दिली पण पैसे नाही घेतले अजून. त्या बाईने जरा विचित्रपणे हसत पैशाची नोट राजूच्या हातात दिली. राजूने भीतीने आवंडा गिळला आणि परत खाली बसला. त्याला वाटले की ती बाई आता परत मागच्या दिशेने जाईल, पण ती बाई त्याच्याच बाजूच्या सीटवर बसली. ती सीट रिकामीच होती आणि तिची नजर अगदी राजूवरच होती. राजू मात्र अगदी समोर पाहत होता आणि त्याला त्या बाईची नजर टोचत होती. पण भीतीने तो काहीच म्हणू शकत नव्हता. त्याने तिची हकीकत गणपत काकांना सांगू नये म्हणून ती अगदी त्याच्या समोरच बसली होती. थोड्या वेळाने एका गावचा स्टॉप आला. राजूने बेल मारली आणि मागून 2 प्रवासी उठून त्या गावाला उतरले. आता गाडीत फक्त ती बाई धरून 4 प्रवासी होते. पण एवढ्या वेळात ती बाई त्या जागेवरून हल्ली सुद्धा नव्हती. राजूच्या मनात प्रत्येक वेळी वाटत होतं की त्याने उठून गणपत काकांकडे जावं, पण त्या बाईच्या भीतीने मात्र तो तसाच बसून होता. पुन्हा काही वेळानंतर एक स्टॉप आला आणि आता गाडीतील ते 3ही प्रवासी खाली उतरले.
आता गाडीत फक्त राजू, गणपत काका आणि ती बाई होते. आता गाडी रिकामी झाल्यामुळे राजूला आणखीनच कोंडल्यासारखे वाटू लागले. त्याला आपण कधी एकदा दापोलीला पोहोचतो असं झालं होतं. बस आता जंगलातल्या मधोमध रस्त्यातून चालत होती. बाहेर पाऊस थांबलेला होता, पण वातावरण अधिक गारठलेलं होतं. जंगलाचा रस्ता संपायला अजून वेळ होता. गणपत काका शांतपणे गाडी चालवत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडी चिंता झळकत होती. राजू शांत बसलेला, पण मनातल्या मनात घाबरलेला. शेजारी बसलेली ती बाई अजूनही क्षणभर सुद्धा हलली नव्हती. अचानक गणपत काकांनी ब्रेक दाबले. बस थांबली. राजू, जरा बाहेर येतोस का? बहुतेक गाडी गरम झाली आहे, काका म्हणाले. राजूचा जीव कंठाशी आला, पण काही पर्याय नव्हता. तो हळूच बाहेर उतरला, पण त्याने त्याची पिशवी, ज्यात त्याच्या जेवणाचा डब्बा होता, तो ते घेऊन उतरला. ती बाई फक्त त्याच्याकडे रागीट नजरेने पाहत होती, पण ती त्यांच्यावर हल्ला करत नव्हती. जणू तिला कोणती तरी गोष्ट रोखत होती. बाहेर वातावरण इतकं गारटलेलं होतं की अंगावर काटे येत होते. राजू आता त्या स्त्रीजवळून दूर आला. पाहून त्याच्या जीवात जीव आला. काका, मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यावर गणपत काका त्याला म्हणाले, राजू, मला आता काही ऐकायचं नाहीये. फक्त मी सांगतो तसं कर. येथून जितक्या लवकर पळता येईल तितक्या लवकर पळ. काकांच्या या अजब बोलण्यावर राजू जरा चक्रावला. आणि आणखी एक गोष्ट, तुझ्या पिशवीतील तो मटणाचा डब्बा इथेच टाकून दे. त्या बाईला हाच डब्बा या गाडीपर्यंत घेऊन आला होता. राजूने पटकन तो डब्बा तिथेच फेकला आणि धावतच ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेले. ते जवळपास गाडीच्या बरेच दूर गेले होते आणि राजूने सहज मागे वळून पाहिलं तेव्हा अंधारात एसटी बसच्या समोर तीच बाई त्या डब्यातील जेवण अधशासारखी खात बसली होती. त्याच्या अंगावर शहारे येत होते. ते बरेच दूर धावत आले होते आणि रस्त्याच्या कडेला त्यांना एक छोटंसं पण आडोसा घेता येईल एवढं मंदिर दिसत होतं. ते मंदिराच्या अगदी जवळ आले. मंदिर महादेवाचे होते. त्यांनी देवाचे दर्शन घेतले आणि त्याच मंदिरात बसले. काका, पण मी तर तुम्हाला सांगितले सुद्धा नव्हते की ती बाई कोणी भूतप्रेत आहे म्हणून. पण ही गोष्ट तुमच्या कशा लक्षात आली? त्यावर गणपत काका म्हणाले, राजू, तुला आठवतं जेव्हा तू मला सांगत आला होतास की त्या बाईच्या अंगावर पाण्याचा थेंब सुद्धा नाही म्हणून? तेव्हाच मला शंका आली होती आणि अचानक माझं लक्ष समोरच्या मिररमध्ये गेलं. तेव्हा ती बाई तुझ्याच सीटवर बसून होती आणि रागाने आपल्या दोघांकडे पाहत होती. ती आपल्याला हानी पोहोचवू शकणार नव्हती, पण तिला शंका येऊ नये म्हणून मी तुझ्या बोलण्याला उडवून लावत होतो. आणि जेव्हा गाडीतील लाईट बंद झाली तेव्हाच मला शंका आली होती की आता आपण वाचणार नाही. पण तेव्हाच मला आठवलं की माझ्याजवळ देवाचा फोटो आहे. तो नेहमीच मी माझ्याजवळ ठेवत असे. मी तोच फोटो काढून तुझ्या खिशात ठेवला. आणि जेव्हा तू अंधारातून तुझ्या सीटकडे गेला तेव्हा ती बाई अंधारातून घाबरत मागे गेली, कारण ती देवाच्या अंशाला घाबरते. जेव्हा राजूने त्याच्या खिशात हात घातला तेव्हा खरंच हनुमानाचा फोटो त्याच्या खिशात होता. पण काका, ती बाई कोण होती? राजूने शेवटी विचारलं. गणपत काका डोळे मिटून थोडा वेळ शांत राहिले. 7 वर्षांपूर्वी ह्याच रस्त्यावर रात्रीची गाडी होती. एक अपघात झाला होता. त्या अपघातात एक बाई आणि तिचं मूल गेलं होतं. लोक म्हणतात ती बाई अजूनही आहे. ती आता पिशाच्च आहे. राजूचा चेहरा घाबरला होता. म्हणजे आपण जी ती बाई पाहिली ती तीच? हो, तीच. सकाळी पहाटे ते 2 गावकऱ्यांच्या मदतीने डेपोकडे परतले. एसटी बस अजून तशीच रस्त्यावर उभी होती. ती बाई मात्र गायब झाली होती आणि तिच्याजवळ मटणाच्या डब्यातलं अन्न अजूनही अर्धवटच होतं.